येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ज्येष्ठ नागरिकांचे प्रलंबित प्रश्न गांभीर्याने व सहानुभूतीने सोडवावेत यावर इतर अन्य प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फोरम मराठवाडा प्रादेशिक विभाग उत्तर व ज्येष्ठ नागरिक संघ वजीराबाद नांदेडच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य लक्षवेधी पदयात्रा काढण्यात आली। मी डॉक्टर हंसराज वैद्य ज्येष्ठ नागरिक संघाचा उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभागाचा अध्यक्ष या नात्यानं नांदेड या नात्यानं आम्ही शासनाला चालू अधिवेशनामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यावर गांभीर्यानं आणि सहानुभूतीपूर्वक विचार करावा म्हणून आम्ही लक्षवेधी पदयात्रा आणि अन्न पाणी त्याग आंदोलन केलं। हे आंदोलन खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालं। जवळपास 8 ते 10 हजार ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर आले। प्रचंड ऊन होतं, खालून धरणी माय तापलेली होती, वरून सूर्यनारायण अक्षरशः अग्नी ओकत होता। तरी पण एवढे लोक त्या कडक उन्हामध्ये तळपत्या उन्हामध्ये बसले आणि अन्न पाणी त्याग आमरण अन्न पाणी त्यागायला बसले। पण ह्या आंदोलनामध्ये हे एक विशेष होतं की आलेले तिथे सर्वच्या सर्व ज्येष्ठ नागरिक, गरीब, गरजवंत, दुर्लक्षित, उपेक्षित, वंचित, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, विधवा माता आणि दिव्यांग आणि अतिज्येष्ठ नागरिक आलेले होते। ज्येष्ठ नागरिक जेवढे रस्त्यावर बसलेले होते तेवढेच किंबहुना त्याहूनही जास्त लोक हे वृक्षाच्या सावलीचा आधार घेत होते। काही त्याच्यामध्ये आजारी पण होते। मागणी आमची अशी आहे की आम्हाला शासनाने आमच्या ज्येष्ठ नागरिकाचं धोरण तंतोतंत अंमलात आणावं। त्यांनी आमचे 2007चा कायदा, 2010चे नियम आणि 2013चा कायदा तंतोतंत जर पाळला तर आमच्यावरच्या अनेक अन्याय दूर होऊ शकतील। दुसरी गोष्ट अशी की कुटुंबापरत्वे आणि घराघरामध्ये 1 ते 4 ज्येष्ठ नागरिक म्हणजेच मतदाता जनतेच्या एकूण जनसंख्येच्या 20% ज्येष्ठ नागरिक आहेत आणि हे खरे मतदाता समूह असल्यामुळं शासनाला आमचा खूप मोठा फायदा आहे की यांनी जर आमच्या मागण्या मान्य केल्या तर शासन हे अटळपणे आणि हमेशासाठी मजबूत राहू शकेल अशी आमची मागणी आहे, म्हणणं आहे। आता येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि खरे मतदाता आम्ही असल्यामुळं शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं आणि त्यांचं लक्ष वेधावं म्हणून आम्ही आज हे प्रपंच केलेला होता।